महाराष्ट्रासह उदगीर मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळ आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि अवघ्या 24 तासात मतदानाची प्रक्रिया सुरू होईल। आपण गेल्या 1 महिन्यापासून उदगीर शहरात आणि आपल्या वार्डात प्रचार करत आहात। एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि भविष्यात 23 तारखेला कोणाचा गुलाल लागणार आहे? या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री माननीय संजयजी मनसुडे साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट व शिवसेना एकनाथजी शिंदे गट यांच्या वतीने आम्ही 1 महिना झालं या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी संजय भाऊचा प्रचार करत आहोत। आज शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधून आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन संजय भाऊचं काम आणि उदगीरमध्ये केलेला विकास आम्ही घरोघर या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आणखी एक वेळेस सांगणार आहोत। जे जे मतदार आहेत त्यांना मतदारांना विनंती करणार आहोत की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे। आपल्या उदगीरमधील सर्व जनतेला मी भारतीय जनता पार्टी माजी शहराध्यक्ष नामदेव आपटे तथा नगरसेवक मी विनंती करतो की आपल्या उदगीर व उदगीर परिसरातील सर्व विकासाच्या माध्यमातून आपल्या उदगीरचा चेहरा मोहरा जो संजय भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे, तरी त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर वंदे भारत ट्रेन, त्याचबरोबर एअरपोर्ट अशा अनेक कामं या ठिकाणी, त्याचबरोबर उदगीर जिल्हा करण्यासाठी आपण संजय भाऊच्या पाठीशी सर्व उदगीर व उदगीर परिसरातील सर्व जनता या ठिकाणी आपला मतदान देखील आशीर्वाद देऊन येत्या 20 तारखेला घड्याळीचं चिन्ह समोरील बटन दाबून संजय भाऊला जास्तीत जास्त मतानं या ठिकाणी विजयी करावं। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उदगीर बाबाच्या चरणी आम्ही नवस केलेला आहे की विजय तर नक्की होणारच आहे, पण 51,000च्या पुढून जर आमच्या संजय भाऊचा विजय व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी उदगीर बाबाच्या चरणी व खाजा बाबाच्या चरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की चौबाऱ्यापासून ते उदगीर बाबापर्यंत आम्ही दंडवत घेऊन या ठिकाणी आम्ही नवस बोललेला आहे 51,000च्या लीन येण्यासाठी। निवडून तर संजय भाऊ येणारच आहेत। सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना एकत्रित घेऊन सोबत घेऊन त्यांनी जो विकास केलेला आहे, तरी सर्व जाती व धर्मातील सर्व लोकांनी या ठिकाणी संजय भाऊच्या पाठीशी सर्वजण आहेत आणि येत्या काळामध्ये भरघोस मतानं संजय भाऊला या ठिकाणी निवडून देतील अशी शाश्वती आम्हाला या ठिकाणी आहे। त्याचबरोबर मी एक मुस्लिम बांधवांना पण या ठिकाणी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी संजय भाऊनी कोणची जात कोणचा धर्म पाहिला नाही, सर्व उदगीरकरांचा सर्वांना सोबत घेऊन ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीजीचा नारा आहे सबका साथ सबका विकास, तेच धोरण घेऊन या ठिकाणी संजय भाऊनी सर्व जाती आणि धर्मांना घेऊन या ठिकाणी उदगीरचा विकास केलेला आहे। कृपया करून आपण आजपर्यंत या ठिकाणी भाईचाऱ्यानं राहिलेलो आहोत, उद्या पण आपल्याला या ठिकाणी भाईचाऱ्यानं राहायचं आहे आणि संजय भाऊ कुठेही परफॉर्मन्स केलेला नाही, हार विकासामध्ये तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन या ठिकाणी चाललेला आहे। येत्या काळामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम सर्व धर्म सोबत घेऊन संजय भाऊ चालणारे असल्यामुळे प्रवाहाच्या बाजूला कृपया करून माझे मुस्लिम बांधव पडू नये, माझी कळकळीची विनंती आहे। सर्वांना आपल्याला या ठिकाणी गुन्हा गोविंदांना या उदगीर बाबा आणि खाजा बादशाहच्या वस्तीमध्ये आपल्याला राहायचं आहे। येत्या काळामध्ये आपलं हे मत आपल्या पिढीचं भविष्य ठरवणार आहे। एवढ्या 6,500 करोड रुपये निधी आणणारा नेता आपल्या उदगीरकरांना आतापर्यंत कधीच भेटलेला नाही, तरी मी सर्व जाती धर्मातील सर्व मतदारांना मी विनंती करतो की एकमुखी संजय भाऊच्या पाठीशी राहून जास्तीत जास्त मताधिक्यानं संजय भाऊंना या ठिकाणी आपण निवडून आणावं अशी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।